नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बुंबाबूममध्ये. 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात ना तुकाराम महाराजांनी अभंग त्यांचे विसर्जित केले. त्यानंतर 13 दिवसांनी ते गेले. ह्या 13 दिवसांचा प्रवास दाखवला आहे ह्या सिनेमात. शिवाय त्यांच्या 13 दिवसांनी अभंग तरले. अभंग तरले. हां, ओके. सो ह्या विसर्जित केले आणि 13 दिवसांनी ते तरले. ते तरले. येस. सो ह्या 13 दिवसांचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आलेला आहे. शिवाय तुकाराम महाराजांच्या अभंगांचा, त्यांच्या साहित्यांचा आणि एकूणच त्यांच्या प्रभावाचा देखील या सिनेमात भरपूर दाखवलं गेलं आहे. सो सिनेमाचे स्टारकास्ट आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून आपण इतरही सिनेमाच्या भरपूर गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही कसे आहात आणि प्रमोशन कसं चाललं आहे सिनेमाचं? येस, अजय सर, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. तुमची या सिनेमातली भूमिका काय हे आम्हाला सांगा. मी या चित्रपटात मंबाजी शास्त्री विलन. हां, वा. त्यामुळे यावेळेस थोडा गेटअप वेगळा ठेवण्याचा प्रयत्न केला. दिग्पालने मला रिक्वेस्ट केली की तू जर कंटिन्युटीमध्ये नसशील तर मला टक्कल करून हवं आहे. मग ते खरं केलेलं की wig वापरलं? ओके. विग नाही लावत आहेत, म्हणजे फिल्ममध्ये ते दिसतं की तुम्ही कोटं लावलंय तो ते मुद्दा आहे, कळतं. बरोबर आहे. म्हणजे जरी तुम्ही त्या क्षेत्रातले नसतात तरी लोकांना कळतं काय हे चिकटवलेलं आहे ते. तर ते नाही. आणि चित्रपटाचं माझं वैयक्तिक मत असं आहे की त्याला एक आर्कायवल व्हॅल्यू असते. आम्ही जिवंत नसू तेव्हासुद्धा तुमच्या पुढच्या पिढ्या त्या सिनेमे बघतात. जसं आज आपण गेलेले नटांचे सिनेमे, मी रमेश देवांचा सिनेमा बघतो का नाही? आज रमेशजी नाही आहेत पण तरी त्यांचा सिनेमा मी बघतो. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की चित्रपटात जे करायचं ते फार ऑथेंटिकली करावं लागतं, ज्याच्यासाठी दिग्पाल नोन आहे. त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं. आणि लुक बघितला असेल तू तर तो खूप उग्र असा लुक आहे. मला वाटतं सर, सिनेमात काही दिसो न दिसो कलाकारांचा प्रामाणिकपणा सर्वात आधी दिसतो. कलाकार किती डेडिकेशनने काम केलंय त्यांनी सिनेमात. ह्या अशा विषय जे काही आम्ही हाताळतो ना त्याच्यात डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण डेडिकेशन नसेल तर असे चित्रपट होऊ शकत नाहीत आणि ते झालेच नाहीत किंवा त्या पद्धतीने झाले नाहीत तर ते लोकांपर्यंतही पोचू शकत नाहीत. कारण लोकांना मी कायम म्हणतो की परफॉर्मिंग आर्ट्सचं सूत्र काय असतं, जो कलाकार आहे तो त्या कलेमध्ये जी काय असेल, नाच असेल, वादन असेल, गायन असेल, याच्यामध्ये जो स्वतः रंगून जातो, जेव्हा त्याला स्वतःच्या परफॉर्मन्सची मजा यायला लागते ना तेव्हा ऑडियन्सला मजा आल्याशिवाय राहूच शकत नाही. तोच स्वतः अलिप्त असेल की मलाच कंटाळा आलाय गायचं तर मग ऑडियन्सही कंटाळणार. आम्हीच जेव्हा पाट्या टाकायला सुरुवात करू नट म्हणून तेव्हा ऑडियन्स का बघावं हे पाट्या टाकलेलं काम आमचं. त्यामुळे त्या निष्ठेनी त्या काय म्हणूयात त्याला डेडिकेशननी काम करणं हे फार गरजेचं असतं. आणि अशा चित्रपटांमध्ये तर ते जास्त म्हणजे 100% जास्त त्याची गरज निर्माण होते. बरोबर. मित्रांनो, दिग्पाल लांजेकर सरांचं युनिवर्स आहे आपल्या मराठीमध्ये, जसं की बाहेरही युनिवर्स असतात भरपूर आपल्या इथे. आणि मला वाटतं सर, अजय सर, तुम्ही त्या युनिवर्समध्ये ऑलमोस्ट सगळ्या भूमिका साकारल्या आहेत. म्हणजे हिरोही साकारला आहे, विलनही साकारला आहे. सो या सगळ्या प्रवासाविषयी काय वाटतं? ह्या युनिव्हर्सविषयी तुमच्याविषयी काय सांगा? तर युनिव्हर्स हा खूप छान शब्द वापरलायस तू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्स म्हणतो त्याला. आपल्या सर्वांचं युनिव्हर्स तेच आहे. हां, म्हणजे त्या युनिव्हर्सचं नाव आम्ही श्री शिवराज अष्टकासाठी ठेवलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्स. त्यामध्ये हे सगळे अष्टकातले सिनेमे, ज्यातला 6वा आता पूर्ण होईल आमचा. पण त्या चित्रपटांच्या मालिकेत मी नायकाच्या भूमिकेत आहे. म्हणजे नरवीर तानाजीराव मालुसरे असतील, वीर बाजीप्रभू देशपांडे असतील, मोत्याजी मामा रेवळेकर फर्जनमध्ये ते सुद्धा मावळेच. आणि महाराजांचे जुने सोबती साथीदार. तर मला असं वाटतं हे संतपटात ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये सुद्धा मी चांगदेव महाराज होतो आणि या चित्रपटात मंबाजी. त्यामुळे ह्या बहुतेक मी या अशा चित्रपटांमध्ये कसं आहे ना की जग किंवा ही पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून वाईट आणि चांगल्या अशा प्रवृत्ती ज्या क्षणी निर्माण झाल्या तेव्हा हे दोन असे भाग पडलेच, चांगले आणि वाईट. त्यामुळे हिरो असं का म्हणतो आपण? कारण कोणीतरी एक विलन असतो ना अस्तित्वात. तो विलनच नसेल तर हिरो का होईल? व्हॉट इज इज हिरोइझम देन? तर त्या दृष्टीने मला हे चित्रपट खूप महत्त्वाचे वाटतात. आणि स्वतःला मी भाग्यवान समजतो की असल्या प्रत्येक चित्रपटाचा भाग मी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्समध्ये निर्माण होणाऱ्या चित्रपटांचाही भाग आहे. संतपट करताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट करताना भक्ती आणि शक्ती याचा इतका सुंदर जो संगम घडतो त्याची प्रचिती आणि अनुभूती यायला लागते. त्याच्यामुळे स्वतःच सुद्धा खूप
बारीक सारीक बदल झालेले माझे मला जाणवतात. सर खरं सांगू का, म्हणजे हे तुमचंच नाही, आमचंही भाग्य आहे की आम्ही तुम्हाला अशा मोठमोठ्या रोल्समध्ये एवढ्या समर्थपणे ॲक्टिंग करताना बघतो. हे प्रेक्षक म्हणून आम्हालाही भारी वाटतं. म्हणजे तुम्हाला सांगतो सर, माझा एक अनुभव, माझे काही मित्र आहेत, सिनेफाईलचे आहेत, सिनेमे बघतात, अभ्यास करतात, चर्चा करतो आम्ही त्यावर. बरेच जण, आता मी ते बरोबरी नाही करते, पण बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तुम्ही साकारलेले तानाजी आणि अजय देवगणने साकारलेले तानाजी यात जमीन आसमानचा फरक होता आणि तुमचे तानाजी कायम सरस होते. त्याचं कारण आहे की आय एम नॉट अ स्टार. फॉर मराठी पीपल येस आय एम अ स्टार, बट पॅन इंडिया स्टार म्हणलास तर अजय देवगण आहे. आणि स्टार्सना त्यांची ती व्हॅल्यू कमी झालेली, आता त्याची गणित आपण त्यात नको घुसायला. मला एका चित्रपटात म्हणजे मंबाजींच्या पात्रासाठी दिग्पालने सांगितलं दाढी नाही ठेवायची, मिशी ठेवायची. पण तानाजीरावांची दाढी केवढी आहे ते तू सगळ्या चित्रपटांमध्ये बघशील. आता 6व्या चित्रपटातही मी पुन्हा तानाजीराव मालुसरे साकारतो, आग्रामध्ये पण, स्वारी आग्रामध्ये पण. तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या माणसाचे वेगवेगळे पैलू पर्सनॅलिटीतले मला प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याबरोबर काम करता येतं. म्हणजे जसं शेर शिवराजमध्ये एक केवढा हळवा प्रसंग दिग्पालनी लिहिला की ज्याच्यात महाराजांवरती वार करायला सांगतात महाराज की चिलखताची परीक्षा घ्या, आणि तलवार चालवल्यावरती त्यांना किती ते असह्य होतं ना की हे कसं घडलं आतनं. हे जे आहे ना, हे आत्ता हल्लंय समाजातनं. चालते मी अवधूतचे 5,000 नाही दिले तरी कसं चालतं, मला रात्रीची झोप कशी येते. आणि मग ते 5,000 कधी 50,000 कोटी होतात ना ते कळत नाही. 50 रुपये जरी दिले तरी मला झोप नाही लागत. अवधूत ते तुझे पैसे बाबा, मला झोप नाही लागत. हा प्रामाणिकपणा, ही नीतिमत्ता जेव्हा खालवते ना समाजातली, तेव्हा मग चालते रे फसवले तरी, हा ॲटिट्यूडच होतो. आणि मग त्यातनं अनेक गोष्टी घडतात ज्या आत्ता घडतात आपल्या आजूबाजूला. मग माणसाच्या अंगावर गाडी घातली तरी चालते मद्यधुंद अवस्थेत. शरम वाटायला पाहिजे ना, लाज वाटायला पाहिजे, कसं घडलंय माझ्या हातनं. तो प्रसंग ते शिकवण्याचा प्रयत्न करतो की इतका मोठा योद्धा, पण जेव्हा महाराजांवरती वार करायला सांगतात स्वतः महाराज, तरी त्यांना ते सहन नाही होत. मी नाही करणार म्हणतात. आज्ञा देतात तेव्हा ते वार करतात की आज्ञाही नाही मोडली पाहिजे. आणि मग त्यांना ते इमोशनली किती त्रास होतो त्याचा, की मी हे काय केलं. हे सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टी ह्या तुमच्या तरुण पिढीने त्या सिनेमातनं काय घ्यायचं ते हे घ्यायचं आहे की मी हे नाही करणार. कारण आत्तासुद्धा कृती करताना आपण विचार नाही करत बघ, आपण हे करूयात का, हा विचारच येत नाही डोक्यात, हे करून टाकतात लोक. म्हणून गुन्ह्यांचं प्रमाण सगळ्या प्रकारच्या, म्हणजे फसवणुकीपासून ते काही असेल, हे सगळं वाढत गेलं. मग फसवणुकी, लांड्याला बाड्या, चोऱ्या माऱ्या, हे सगळं वाढत जातं. याचं कारणच, कमिंग बॅक टू द पॉईंट, हा अभंग तुकाराम का, तर ह्या परंपरेची कास जेव्हा तुमच्या हातनं सुटते ना, तेव्हा अनाचार माजतो समाजात. इतके वर्ष ह्या लोकांनी इतक्या खस्ता खाऊन, लोकांच्या शिव्या शाप घेऊन, जे म्हणजे ज्ञानोबा माऊली असतील, तुकोबाराय असतील, पण या लोकांनी इतकं ते का सहन केलं. तर मला समाजाचं भलंच पाहिजे. तुम्ही काही म्हणा, मला समाजात सुधारलं पाहिजे. हे जेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं ना, आमची गेली हो निम्मी आयुष्य संपली आमची. आता जे करतो आम्ही ते तुमच्यासाठी करतो. आम्हाला कुठं ग्लॅमर, आता काय आम्हाला शाहरुख खानला कॉम्पिटिशन आम्हाला कधीच द्यायची नव्हती. पण आता जे करायचं काम ते तुमच्यासाठी करायचं, तुमच्या नवीन पिढीसाठी करायचं. तुम्ही बघा, आमच्याकडनं आम्हाला जेवढं जमलं तेवढं केलं. याच्यावरती तुम्हाला काय सुचलं, सापडलं, तुमचंच आयुष्य चांगलं होणार आहे, आमचं काय. झालं, संपलं. नव्या पिढीबाबत मला काय बोलायचं आहे तुमच्याशी, आपण त्यावर येऊयात. तुर्तास समीर सर, तुमच्याकडे येतो. तुमची या सिनेमातली भूमिका काय आहे आणि कसा होता या सिनेमाचा अनुभव तुमचा? रामकृष्ण हरी. रामेश्वर भट्ट हे माझं हे चरित्र मी करतो, कॅरेक्टर मी करतो. हे मंबाजी सारखे कान भरत असतात, हे काय तुकोबा करतोय बघा जरा एकदा, यांचं आहे प्रॉब्लेम सोडून टाका यांचा एकदा. शेवटी ते खरं वाटायला लागतं. आणि स्वतः रामेश्वर भट्ट हे माऊलींचे परमभक्त, आणि तुकोबा येतात, ते सांगतात असं असं आहे, चुकीचं काय केलं, तू हक्कच नाही तुला करण्याचा, तू काय करू. म्हटलं तुझी जी गाथा आहे विसर्जन करून टाक इंद्रायणी तीरी. ते करतात. आणि ते पूर्ण अख्खी ती प्रक्रिया झाल्यानंतर
सगळे ग्रंथ तरले. त्यानंतर त्यांना कळतं, अरे ज्या माऊलींसाठी मी इतकं आयुष्य घालवलं की कधीतरी एकदा मला दर्शन द्या, समोर आले आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही असं करा. आणि त्यानंतर आयुष्यभर त्यांच्या मागे ते टाळकरी होते मनापासनं. असं नव्हतं की आता हे केलं आहे. नंतर ते प्रेमात, म्हणजे प्रेमच म्हणेन मी त्याला, प्रेमातच पडले त्यांच्या. आणि पूर्ण आयुष्य त्यांनी बुवांबरोबर घालवलं. आणि त्यांचं प्रेम इतकं होतं की पहिली आरती जी लिहिलेली आहे ती रामेश्वर भट्टांनी लिहिली, तुकाराम. खूप सुंदर भूमिका आहे सर तुमची आणि वी होप की तुम्ही ती तेवढ्याच पद्धतीने अर्थात साकारली असणारच. आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुमची भूमिका बघण्यासाठी. तुम्ही पण शिवराज अष्टक या युनिवर्समधले भाग राहिलेले आहात भरपूर. प्रत्येक सिनेमात ऑलमोस्ट तुम्ही आहातच आहात. सगळेच. येस येस. तर या युनिवर्सबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे युनिवर्स नसतं तर युनिवर्सच नसतं, महाराष्ट्रच नसता, हे नसतंच, काहीच नसतं. तर ते भगवंत आहेत, होते, त्यांनी वाचवलं. खरं सांगायचं तर महाराज ही अख्ख्या आपल्या कल्चरची, संस्कृतीची ढाल होती की ती ढाल कोणी भेदून कधीच येऊ शकलं नाही. खूप प्रयत्न केले, ढालीच्या खालनं घुसण्याचे प्रयत्न केले, वरनं उड्या मारण्याचे प्रयत्न केले, पण सगळे कापले गेले. आणि महाराजांचं एकच मला भयंकर भावतं की जर तलवार टाकली तर त्याला मारायचं नाही, तलवार उगारली तर गर्दन काटायची. मग त्यांना मनुष्य म्हणून नाही घाबरलं, मग काय अर्थ आहे? वीरासारखा आला तर मग ये बघू आपण काय करायचं ते. पण बाकी तर आपल्याला सगळ्यांना महाराजांची ख्याती माहितीच आहे. नाही, या युनिवर्स एक मला कौतुक असं करावं वाटतं माहिती आहे का, की आपण बऱ्याचदा सिनेमे बनतात पण ते बॉक्स ऑफिसवर तेवढे प्रूव्ह होत नाही. ह्या युनिवर्सचं तसं नाही. यातले बहुतांश सिनेमे प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर थिएटरमध्ये जाऊन बघितलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा सगळे शिक्का सुपर स्थापित केलेला आहे तिथे. आणि तुम्ही बघितलं असेल जे आता समाजामध्ये जो हळूहळू बदल होतोय महाराजांच्या चित्रपटांमुळे, तर हाच बदल आता ही दुसरी वेळ आहे आमची. पहिल्याने थोडा बदल झाला, दुसऱ्याने अजून होईल, आणि तिसऱ्या वेळेस तुमचीच पिढी, जी आमची नवीन पिढी आहे, तीच रामकृष्ण हरी म्हणेल. नक्कीच नक्कीच म्हणणार. येस. अवधूत सर, तुमच्याकडे येतो. तुम्ही या सिनेमाचे संगीतकार आहात. या सिनेमाचं संगीत तुम्ही केलं आहे. तुमचं मोस्ट ऑफ द आयुष्य तुम्ही आळंदीत व्यतीत केलं आहे असं आम्हाला कळलं. आणि वारकरी संप्रदायाशी पण तुमचा गहिरा संबंध आहे. सो मला सांगा की ह्या सिनेमात वारकरी संगीताला मेनस्ट्रीममध्ये आणताना तुम्हाला संगीतात काय आव्हानं जाणवली? नाही, आव्हान असं नाही आहे. उलटं मला ती वैशिष्ट्य पोहोचवण्याचे खूप मोठं व्यासपीठ दिग्पालने या माध्यमातून उपलब्ध करून दिले. संधी म्हणून बघितलं. अगदी 100%. या शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत, त्या जतन केलेल्या आहेत आणि त्या आजच्या काळामध्ये जतन करून पुढं या माध्यमातून या चाली पुढं शेकडो वर्ष टिकतील चित्रपटाच्या माध्यमातून. फक्त ते करत असताना, म्हणजे मी हमालकाम केलेलं मी नेहमी प्रत्येक मुलाखतीत आत्तापर्यंत सांगत आलो, माझं नाव संगीतकार म्हणून लागलं ते माझं मोठेपण नाही आहे, ते त्या परंपरेचं मोठेपण आहे, ते सगळ्या परंपरेचा आशीर्वाद आहे. हे टेक्निकल असल्यामुळे फक्त संगीतकार म्हणून अवधूत गांधी तुम्हाला दिसतो तिथं. बाकी ते जे आहे आलेलं सगळं ते मी पोहोचवण्याचं काम माध्यम म्हणून, मध्यस्थ म्हणून माझ्याकडनं मौलींनी करून घेतले. कारण ते शेकडो वर्षाचे जे चालींचे संस्कार आहेत ते पिढ्यानपिढ्या जतन केलेले, ते माझ्यापर्यंत आले, मला त्याचे संस्कार मिळाले. आणि आजच्या काळामध्ये बघितलं आजूबाजूला तर म्हणजे इतकं विचित्र तयार झालं सगळं वातावरण की मीटरमध्ये बसतात म्हणून अभंग कुठल्याही चालीत म्हणायचे, कसंही गायचं, इवळायचं मोठमोठ्यांनी, आरडाओरडा करायचा. म्हणजे नाही त्याचा मग प्रभाव नाही. त्या अभंग रचनेचा जो अभिप्रेत भाव आहे तो जर पोहोचला नाही त्याचा प्रभाव नाही पडत. आणि म्हणून या साध्या चाली आहेत. बरं, नवीन केल्या का लोकांनी? केल्या ना, अभंग नवीन केलेत ना. पंडित जितेंद्र अभिषेकींनी केलेत, भीमसेनजींनी केलेत, किशोरीताईंनी केलेत, अनेक मोठमोठ्या कलावंतांनी केलेत गेल्या शतकामध्ये, संपूर्ण शतकामध्ये. पण ते करत असताना त्यांनी त्याचा जो मूळ जो भाव आहे त्याला कुठेही धक्का लावलेला नाही आहे. त्यामुळे ते कितीही वेळा ऐकलं तर ते छान वाटतं. आणि माझा प्रयत्न तोच आहे या माध्यमातून की बाबा या चाली जतन व्हाव्यात, पुढं पोहोचाव्यात. आणि तसं एवढं मोठं व्यासपीठ 70 mm मला जर हे मिळालं आहे त्याला पोहोचवण्यासाठी, फक्त एकच केलं की मी अगदी कसं आहे की साध्या चाली वारकरी परंपरेवर जागा थोडंसं त्याला मॉडर्न टच नाही, मॉडर्न टच असं म्हणता नाही येणार, पण त्याचा जो भाव आहे तोच हे करून त्याला थोडंसं किंचित पुढल्या अंतरामध्ये व्हेरिएशन्स आणण्याचा प्रयत्न केला. हां. आणि मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की आजच्या काळामध्ये अनेक जण असे आहेत की काय गरज आहे, हे संतपट काय करताय तुम्ही, महाराजांचे पिक्चर काय करताय, असे पण म्हणणारे लोक आहेत आजच्या काळामध्ये. त्यांना सांगायचं आहे, बाबांनो, तुमच्यामध्ये तुमच्या रक्तामध्ये जे काही
अंश आहे त्याचा, ते जागवण्यासाठी हे गरजेचं आहे. कारण तुम्ही कोण आहात याची ओळख पटवणं गरजेचं आहे. जी आम्हाला पटली, आम्हाला कळलेलं आहे. काय, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, ज्ञानियाचा वातुकयाचा हाचा माझा वंश आहे. तेच माझ्या परंपरेने मला सांगितलं ना. मग ते जागवणं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो किंवा महाराजांसारखं दाढी वडून चंद्रकोर काढून बुलेट फिरवत झेंडा लावून म्हणजे भक्ती नाही होत. आज तुम्ही गड किल्ल्यांवरती जाता, पिकनिक म्हणून जातात, गडकिल्ले घाण करून येतात, नाही ना उपयोगाचं ते. आज शेकडो हजारो लाखो मावळ्यांनी रक्त सांडलेली ही भूमी आहे. त्यांनी त्याग बलिदान केला, तेव्हा आपण हे स्वराज्य उपभोगतो आहोत. मग हे जतन करणं आपलं काम आहे, या परंपरा जतन करणं आपलं काम आहे. हे आपलं मूळ आहे, ही आपली ओळख आहे, आपलं अस्तित्व त्याच्यामुळे आहे. आणि हे करत असताना अनेक प्रकारची आव्हानं आज आपल्यासमोर आहेत. चांगल्या, जसं सांगितलं की बाबा सृष्टीचे निर्माण झाल्यानंतर चांगलं वाईट सगळंच आलं ना. पण जे माऊलींनी सांगितलं ते आम्ही फॉलो करतो की बाबा जे खळांची व्यंकटी सांडो माऊली म्हणलेत, खल प्रवृत्ती नष्ट हो, खल माणूस प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. माणूसच आहे ना तोही, सर्वाठाई एकच आत्मा नांदतो, सर्वाठाई परमेश्वराचंच अस्तित्व आहे. मग त्याला नष्ट होणं म्हणजे त्यातला परमेश्वर पण मग त्याच्यातलं परमेश्वर तत्व जागं व्हावं. आसुरी प्रवृत्ती ज्या त्याच्या आहेत त्या नष्ट व्हाव्यात. तुकाराम महाराजांनी तेच म्हणलेलं आहे, कोणाही जीवाचा नघडो मत्सर, कोणाचाच मत्सर करू नका, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही भगवंताची पूजा अर्चा जर करत असाल, स्वतःला अगदी आस्तिक म्हणून घेत असाल आणि 2-2 तास पूजा चालते माझे असं तर, आणि दिवसभर तुम्ही लोकांच्या मुंड्या मुरगाळत असाल, तर मग त्या पूजेला काही अर्थ नाही आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा. ते जे मृदुसबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त. सज्जन माणसाचे चित्त कसं आहे की लोण्याच्या गोळ्याप्रमाणे मऊ आहे आतून बाहेरून. मग ते कुठंतरी तुमच्या जगण्या वागण्यात आणलं पाहिजे ना. थोडंसं शांतता जी समाजाला गरजेची आहे. आज जे काय जातीभेद जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम जे चालू आहे, विघातक शक्तीच्या करतायत, त्याला उत्तर म्हणून ह्या प्रयत्न आहेत. आणि अतिशय प्रामाणिकपणे आमचे प्रयत्न आहेत. म्हणजे आणि हे ज्या चाली, हे जे अभंग आहेत, हे मोठं भांडार आहे, समुद्र आहे अक्षरशः. आणि ह्याच्यातनं एक एक मोती निवडून तो गुंफायचा आहे, ही माळ. हे मोठं टास्क होतं की एवढे तुकोबारायांचे हा घेऊ अभंग का, हा घेऊ अभंग का, हा घेऊ का, एकेका गोष्टीसाठी इतके प्रमाण आहेत त्यांची, इतके अभंग आहेत. मग ते त्या वेळेत आणि त्या प्रसंगाला अनुसरून जे जे योग्य आहे तसा तो त्याची गुंफण त्या माध्यमातून केली. या चित्रपटामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी शिवरायांना केलेला उपदेश अभंगांच्या माध्यमातून, गनिमी कावाचा उपदेश केलेला आहे. पाईकांच्या अभंगातनं मावळ्यांना केलेला उपदेश आहे. जे अभंग तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये मावळच्या खोऱ्याखोऱ्यामध्ये, दरीखोऱ्यामध्ये सगळ्या गावागावात जाऊन तरुणांना जागं करण्याचं काम केलं आहे. ते अभंग त्याला आपण स्पर्श करून जातो. आणि काय की आता आपण मुळात प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस सांगतो की बाबा हा चित्रपट ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचा कुठलाही हे करत नाही. थोडीफार जे आपण म्हणतो ना की सिनेमॅटिक लिबर्टी ते असते, पण ते करताना भान राखून त्या गोष्टी प्रसंगाचं हे करून. आज अनेक डावे उजवे सगळ्या बाजूने टीका करणारे, आता मी बघतोय की अनेकांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांचा खून झाला, हा वादाचा मुद्दा अनेक त्याच्यावरती चालू आहेत. आम्ही सांप्रदायिक आहोत. आम्हाला संतांनी, समकालीन संतांनी सांगितले की बाबा, स्वतः तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी. आम्ही कोण आहोत? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साचं भावे वर्ताया. आणि गरुड येतो फडत कारे नाभी नाभी म्हणे त्वरे, तो अभंग तुकाराम महाराजांचाच आहे ना. ते स्वतः वर्णन करून सांगतायत. मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. आम्ही समकालीन संतांवरती विश्वास ठेवणार. जे रामेश्वर भट्ट ज्यांनी अभंग बुडवण्याचा त्यांना आज्ञा केली, तेच जेव्हा त्यांना प्रचिती आली तुकोबारायांची, ते तुकाराम महाराजांना साक्षात विष्णूंचा अवतार म्हणतात. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. एवढं त्यांचं देवत्व ते मान्य करतात. आणि ते स्वतः सांगतात की जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाह्या, पाण्यावरती लाह्या तरंगतात तसे अभंग तरले दगडासकट. हे आखो देखा हाल त्यांनी सांगितलं आहे. नामदेवरायांनी आम्हाला सांगितलं आहे, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविले, रेड्याच्या मुखातून वेद वदवले. आम्ही सांप्रदायिक म्हणून आमचा विश्वास आहे. वैकुंठ गमनाचा विषय निघालाच आहे, तर मला हा प्रश्न ॲक्च्युली घ्यायचा होता, पण मी शेवटी येणार होतो. पण आता तुम्ही तुमची बाजू मांडली. मला तुम्हा दोघांची मतं जाणून घ्यायला आवडतील की तुकाराम महाराजांचा अनैसर्गिक मृत्यू की वैकुंठ गमन. कारण या सिनेमात ना शेवटच्या एका दृश्यात ट्रेलरमध्ये आम्ही बघितलं की तो गरुड येताना पण दाखवला आहे. सो मला वाटतं त्यावर तुम्ही दोघांनी पण काहीतरी बोला आणि महत्त्वाच्या जे काय मुद्दे तुम्हाला काय वाटतं. मी हे म्हणत सिनेमाचं असू दे एक बाजूला ठेवायचं आपण, पण व्यक्ती म्हणून आणि तुम्ही जो काय तुमचा अभ्यास केलेला आहे सिनेमाविषयी,
पर्सनल लेवलला त्या विषयावर तुम्हाला काय वाटतं की हे काय होतं? मला आत्ता अवधूतने दिला हा सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला पुरावा आहे कागदोपत्री, बरोबर. पण मला एक माणूस म्हणून की ज्यांना माहितीच नाही असं काही लिहिलेलं आहे असं म्हणून मी तुला उत्तर देतो की मला हे जर झालं असेल तर हे खूप छान झालेलं आहे. हे म्हणजे वैकुंठगमन, सदेह वैकुंठगमन जर झालेलं असेल तर ते फार छान आहे. कारण इतके मोठे आत्मे असतात ना, ते एका कार्यासाठी इथे येतात. 16व्या वर्षी तुला काय कळत होतं रे मित्रा जेव्हा, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ तो जो आत्मा होता तो ऑलरेडी खूप वरती होताच, एका कारणासाठी एका कार्यासाठी पृथ्वी तलावरती आला आणि त्या माणसाने कार्य झाल्यानंतर साक्षात विठ्ठल भगवान येऊन त्याला घेऊन गेले. हे किती छान आहे. कोणाचाही कितीही दुश्मन असलं तरी आपल्याला असं कोणाचाही मृत्यू हे निगेशन नाही वाटत. निगेटिव्हिटी आपण आजकालचा शब्द आहे ना, तो फार निगेटिव्ह एरिया, निगेटिव्हिटी पसरवतो. हे निगेटिव्ह नाही वाटत की इतके मोठे संत जर असतील, तुकोबार आहे तर त्यांचा खून केला, हे निगेटिव्ह नाही का वाटत? बोलताना सुद्धा इतके जर मोठे आहेत ते की एवढ्या सगळ्या गोष्टी जे रूप पाहता लोचनी माऊलींचा अभंग आहे किंवा सुंदर ते ध्यान जे तुकोबार राय लिहितात, तेच आम्ही वीर झुंजार करू जमदाडे मार हेही लिहितात ना. म्हणजे सैनिकांना काय उपदेश दिला, त्या माणसाला तो उपदेश दिलेला आहे. तुम्ही तुमचं आयुष्य जगा आणि तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाही आहे. म्हणून मला मगाशी एक बोलताना असं जाणवलं की कदाचित पूर्वी म्हणून ह्यांची नावं, मुलांची नावं रुक्मिणी, चंद्रभागा, विठ्ठल अशी ठेवत असतील का, की दिवसातनं आई वडील दिवसातनं तुला हाक मारताना अगं रुक्मिणी इकडे झाले ना, 10 वेळा जरी मांडलं तर 10 वेळा रुक्मिणीचं नाव घेतलंच ना. अरे गणेश आलं, गणपतीचं नाव आलं ना तोंडात तुझ्या, वेगळा कशाला वेळ काढता, बसले ध्यानाला नाही काय गरज. हा पण एक त्यातला मोठा अप्रोच असू शकतो. माझ्या आजोबांचं नाव सदाशिव होतं, मग साक्षात महादेवाचं नावच घेतल्यावर काय ना ते. तर मला म्हणायचं आहे की हे जे काही आहे ना हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे खूप छान आहे. अल्टिमेटली मला एक चायनीज फिलॉसॉफी आहे जी म्हणते की ॲक्च्युली एक खूप मोठा सागर आहे, ओशन आहे आणि त्यातनं आपण प्रत्येकजण एक एक थेंब बाहेर पडलेलो आहोत. मृत्यू म्हणजे पुन्हा घरी येणं आहे, पुन्हा त्या सागरात विलीन होणं आहे. आत्ता जेव्हा तो थेंब उसळतो ना तिथपासनं तो पुन्हा पाण्यात पडेपर्यंत आपलं आयुष्य आहे. सो डेथ इज नॉट एनिथिंग डिफिकल्ट ऑर बॅड, इट इज कमिंग होम. ही फिलॉसॉफी जेव्हा मला पटली तेव्हा मला असं वाटलं की करेक्ट आहे, मग झालं तुझं काम, चल. तेच आहे ना, म्हणजे तुझं काम झालेलं आहे, भगवान म्हणले चल आता माझ्यावर. इतकं साधं आहे आणि हे खूप छान आहे, हे खूप निगेटिव्ह नाही आहे, हे पॉझिटिव्ह आहे. मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघताना असं वाटतं की प्रत्येकाला कोणाला असं वाटेल माझं खून वाहून माझा मृत्यू व्हावा, कोणालाच वाटणार नाही ना. मग मलाही असंच मरण यावं असं मरण नाही आहे हे. मलाही असं वाटेल ना की भगवंताने येऊन मला घेऊन जावं, किती छान आहे. म्हणून ते चांगलं आहे. त्यामुळे त्यातले वादात तर मी पडतच नाही. पण मला पर्सनली काय वाटलेलं आहे हे बघून किंवा हे ऐकून किंवा मी चित्रपटात जेव्हा हे बघीन प्रेक्षक म्हणून, हे छान आहे. देव आला आणि घेऊन गेला तुकोबारायांना. इनफ. माऊली, जे पूर्वजांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. माझ्या पूर्वजांनी सांगितलं, त्यांचं गरुडावर येऊन त्यांचं गमन झालेलं आहे. पांडुरंग येऊन त्यांना घेऊन गेले. आणि जसं आता अजयदादा म्हणाल तसंच आहे की छान वाटतं. आणि स्वतः भगवंत येऊन तुम्हाला घेऊन जातात. अजून काय काय पाहिजे अजून. आणि एवढा म्हणजे बुवा एवढे मोठे एवढं कार्य केलेलं आहे, जर कुणी प्रयत्न केला असता तर लाखांच्या ह्याच्यामध्ये ते आयुष्यभर असायचे, शक्यच नाही. आणि त्यांचं कुणी शत्रू असणं शक्य नाही. त्यामुळे माहीत नाही काय आम्हाला सांगितलं ते आम्हाला पटतंय, छान वाटतंय. आणि जे आमच्या पूर्वजांनी आता माऊलींनी आता त्याला पावती दिलेली आहे की आम्हाला सांगितलेलं आहे
आणि सांगितलेलं आहे ते तुमची आजी, तुमचे आजोबा, तुमचे पणजोबा, पणजी खोटं तुमच्याशी का बोला. नाही बरोबर, अर्थात त्यांचंही तेच म्हणणं आहे की हे असंच होतं. आहे काय म्हणायचं ते लोकांना म्हणू द्या. आम्हाला माहिती आहे की हो आमचे भाऊ असे होते ना त्यांचं असं. मित्रांनो, हा सिनेमा तुकाराम महाराजांवर आहे. तुकाराम महाराजांवर इतरही भरपूर सिनेमे बनलेत आपल्या मराठी सृष्टीमध्ये, बरोबर. आणि त्याखेरीज संत ज्ञानेश्वरांवर 1-2 सिनेमे झालेत, ठीक आहे. अलीकडच्या काळातही काय झालं, दिग्पाल सरांनी लास्ट सिनेमा केला होता मुक्त, बरोबर. पण महाराष्ट्राची संत परंपरा खूप मोठी आणि वास्ट राहिलेली आहे. त्यात सिनेमा करत्यांना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना फक्त मग हे 2 संतच का दिसत, त्या पलीकडे का ते करत नाही. पहिली दुसरी पायरी आहे. अच्छा, ही सुरुवात असं तुम्ही बघता. स्काय स्क्रीपर आहे हो. प्लीज सर. संत बहिणाबाईंचा अभंग जो आहे ना, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. हा संप्रदायाचा अभंग आहे. मग ह्याच्यात अनेक परंपरा पुढं त्या आहेत. आणि पूर्वीच्या काळात चित्रपट झालेत ना, चोखोबांवरती झालेला आहे, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये खूप भरपूर चित्रपट आहेत. हां, मग आता हळूहळू तेच काम आम्ही तेच करतोय ना, आमच्यावरती तीच जबाबदारी त्याच्यासाठीच आता. आणि काय मुळात आम्ही करतोय म्हणजे आम्ही नाही करत आहे ते. आता बघा, शिवराज अष्टक चालू केलं, 5 चित्रपट झाल्यानंतर ज्ञानेश्वरांची मुक्ताई करण्याची प्रेरणा मिळाली. त्याच्यामागं औचित्य काय होतं, 750वा जन्मोत्सव वर्ष आहे माऊलींचं. हे आमच्या डोक्यात तेव्हा नव्हतं करताना, सिनेमा करताना, पण ही त्यांची योजना आहे ना. त्याचप्रमाणे हा चित्रपट मुक्ताई झाल्यानंतर मुक्ताईच्या सेटवरती ठरलं की अभंग तुकाराम चित्रपट करायचा आपल्याला. 375वं वैकुंठगमन वर्ष आहे तुकाराम महाराजांचं. आणि तुकाराम महाराज हे वैश्विक संत आहेत, कालातीत असे त्यांचे विचार आहेत. आणि मग हे इतकं चांगलं औचित्य दुसरं काय असू शकेल. म्हणून हा बाकीच्या संतांवरती पण निश्चितच करणार आहे. आज जो महाराष्ट्र आहे तो संतांमुळं, छत्रपती शिवरायांमुळे आहे. आणि आज आपण बघतोय, आज आपण ग्लोबल झालेलो आहोत. म्हणजे कॉस्मोपॉलिटियन नाही तर ग्लोबल, म्हणजे अर्थात संपूर्ण जगातनं लोक येऊन महाराष्ट्रात सेटल झालेली. मी स्वतः बघितलेली अशी काही आहेत आळंदीमध्ये उदाहरणं, की जपानमधनं माझ्या लहानपणी एक बाई होत्या, त्यांना आम्ही युरेका म्हणायचो. त्यांना त्यांचं खरं नाव काय माहीत नव्हतं. ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती त्यांची. आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून, त्यातल्या तत्त्वज्ञानावर अभ्यास करून त्यांनी डॉक्टरेट केलेली. त्या समाधानाने आयुष्य जगलं आहे. बाहेरनं येऊन लोक अभ्यास करून त्याचा फायदा करून घेत आहेत. आमच्या जवळ असून आम्हाला त्याची किंमत नाही आहे. आणि तुकाराम महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अरे आपण म्हणतो ना, पेरतं ते उगवतं, जे पेराल तेच उगवेल ना. आमचं चांगलं पेरण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी काय, एका बीजा केला नाश तेव्हा भोगले कणीस. एक कणीस जर तुम्हाला भोगायचं असेल तर कोणाला तरी एका बीजाला गाडून घ्यावं लागतं. तसं आमचं हे एक रोपण चालू आहे चांगल्या ह्याचं. आणि कितीही संकटं आली, कितीही काय म्हणता येईल त्याला, वादळं आली, कितीही त्याच्यावरती टीका, काय कोणी निंदा कोणी वंदा, आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आमची भावना त्याच्या मागची पवित्र आहे. आणि अर्थात जे घेतलेलं व्रत आम्ही अंधतेने, असं जे एक म्हणतात ना, तसं हे आम्ही अंधतेने व्रत नाही, आम्ही डोळसपणे हे करतो आहोत. आणि तेच करण्याचं ध्येय आमचं. कारण आमचा जो टीम लीडर आहे तो त्या बाबतीमध्ये खूप खोल विचार करून, सगळ्या गोष्टी करून एक ध्येय घेऊन पुढे चाललं आहे. आम्ही त्याचे सगळे मावळे आहोत. खूप सुंदर विचार आहे हा. सिनेमा, एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे आपला कुठलाही मेसेज प्रेक्षकांपर्यंत आणि मासेसपर्यंत पोहोचवण्यासाठी, बरोबर. आपल्या संत परंपरा आणि आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिनेमाचा वापर आता केला जातो आहे. पण ह्याच गोष्टी सिनेमा व्यतिरिक्त पण आजच्या नवीन पिढीला, जेनझी पिढीला कळाव्यात, यासाठी शासनाने आणि पालकांनी आणि आम्हीसुद्धा, म्हणजे आमच्या पिढीनेसुद्धा, पोरासोरांनीसुद्धा काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला कलाकार म्हणून वाटतं. सिनेमा राहिला आता, पण शासन आणि पालक महत्त्वाचं आहे असं तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आता मीही पालक, आम्ही सगळे पालक आहोत, त्या भूमिकेत आहोत. माझ्या लहानपणापासून मला ते संस्कार मिळाले. तसं मला वाटतं की त्या अर्थात आपण मुळातच अपेक्षा करणं चुकीचं की सगळ्या गोष्टी शासनानेच कशाला करायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की पर्सनल लेवलला पण काय केलं पाहिजे. ह्या देशाचा नागरिक म्हणून, या परंपरेचा पाईक म्हणून, मराठी माणूस म्हणून माझंही काही कर्तव्य आहे ना. बरोबर. मी जर स्वतःला मराठी म्हणून घेत असेल, मला जर त्याचा खरंच स्वाभिमान असेल मनातून, तर माझ्या घरामध्ये पूर्वी जे गोष्टी परंपरा आपल्या पूर्वजांनी सांगितल्या होत्या, लॉकडाऊनमध्ये आपण त्याचा अनुभव घेतला की नाही? हो. काय
की बाबा तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा लागल्यानंतर 4 श्लोक म्हणावे. आम्हाला लहानपणी जेवण मिळायचं नाही त्याशिवाय. रामरक्षा, मारुती स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम हे सगळं. बरं त्याचे म्हणण्याचे फायदे, त्याच्या मागचे सायंटिफिक रिझन्स वेगळे आहेत ना. ते शब्द जे मंत्र किंवा जे ते आहेत त्याच्यातनं त्या अक्षरं उच्चारल्यानंतर आज आपण जेव्हा सायन्स बाहेरची लोक येऊन आम्हाला सांगतात व्हायब्रेशन्स हे आपण खूप पूर्वी करून ठेवलंय. हे आहे ना, मग ते तुम्हाला कळत, त्याची परिस्थिती यायला लागते ना. त्याचं कारण ते तुमच्या चित्तवृत्ती शुद्ध होतात. तुम्ही भजन म्हटलं, तुमच्या चित्तवृत्ती शांत होतात, तुमचं वातावरण पवित्र होतं. आणि कोणीतरी करेल येऊन त्याची वाट बघण्यापेक्षा आपण करावं, सुरू करावं. आज अनेक पालक आम्हाला सांगतात की आमची मुलं सकाळी उठल्या उठल्या तुमचं गाणं ऐकतात, छान वाटतं, चांगलं वाटतं. ते माझं श्रेय नाही आहे, त्या परंपरेचं श्रेय, जगद्गुरू तुकोबरायांचं श्रेय, माऊलींचं श्रेय. मी माध्यम आहे, मला ते माध्यम झाल्याचा कुठेतरी आनंद आहे की मला काहीतरी चांगलं समाजाला देता आलं. आता हे कोणी कसं रिसीव्ह करायचं हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या स्वभावावर, त्याच्या संस्कारांवर तो त्याचा भाग असेल. तर सर, अजय सर, तुमचं मत यावर जाणून घ्यायला आवडेल मला. मला असं वाटतं की एक खूप मोठं षडयंत्र चाललेलं आहे. देशातल्या नवीन पिढीला एक आपला जो उत्तम इतिहास आहे, प्रेरणादायी इतिहास आहे, मी म्हटलं तसं की भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत प्रत्येक प्रांतात इतके मोठमोठाले संत होऊन गेले. हिंदू धर्मापासनं परावृत्त करण्याचं एक षडयंत्र. ॲक्च्युली हे षडयंत्र कोण करते असं मला वाटतं? ते नाही माहिती मला. ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला कळतं. मला कळतं तू माझ्याशी कुठल्या उद्देशाने बोलतोस, बरोबर आहे. तेवढे हुशार आपण नक्की असतो. त्यामुळे हा अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे की तुम्हाला कुठल्या बाजूला जायचं. म्हणून तू म्हणलास ना की आम्ही काय केलं पाहिजे किंवा पालकांनी काय केलं पाहिजे. बहुतेक पालक असे आहेत ज्यांना हे जे काही आम्ही बोलतोय ते माहिती नसेल. तो त्यांचा दोष नाही, त्यांनी ते आधी शिकायला सुरुवात करावं. त्यांना ते जमत नसेल, तुझ्यासारखा एखादा मुलगा प्रेरित झाला तर त्यांनी घ्यावी तुकोबांची अभंग गाथा हातात, बघावं त्याच्यावरचं यूट्यूबवरती तुम्ही काय बघता. मग त्याच्याऐवजी निरूपण ऐका ना, तास दीड तास उपलब्ध सगळंच आहेच आहे. तुम्ही काय चॉईस इज दे. मी तुला तेच म्हणतो आता. हा जो प्रोपागंडा आहे तर तोही प्रोपागंडाच आहे ना. प्रोपागंडा एका बाजूचा नसतो ना. जसं असं म्हणतात ना आता हे सगळे प्रोपागंडा फिल्म्स आहेत, तर प्रोपागंडा एका बाजूने कसा असेल ना, दुसऱ्या बाजूने पण असतोच ना. तो गरज काय पडते आम्हाला हे सिनेमे करायची? मुळात ऐतिहासिक सिनेमांना, प्रोपोगंडा सिनेमांना इथे चीड येण्यासारखी गोष्ट आहे. चीड येण्यासारखी का गोष्ट आहे? कारण की तुम्हाला हिंदू म्हणून आज जे आत्ता म्हटलं ना आपण की महाराष्ट्रात आपण हिंदू म्हणून जगतो ते एकाच माणसामुळे जगतो, छत्रपती शिवाजी महाराज. हे कोणीही कधीही विसरू नका. आता ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला किती खोल उतरायचे शिवचरित्रात ते तुम्ही ठरवायचं. पण मी कायम म्हणतो की महाराज काय एकदम 46 वर्षांचे झाले का? एकदम राज्याभिषेक झाला का? नाही. 15व्या वर्षी त्यांना अडचणी आल्या का नाही? 25व्या वर्षी आल्या का नाही? 35व्या वर्षी आल्या का नाही? त्यावेळेस त्या माणसाने आपल्यासारखंच आहे ना. माणूस अप्रोच कसा ठेवतो, त्याच्याकडे बघतो कसा आणि त्याच्यावरती मात कसं करतो, ह्याच्यावरती यांचे ग्रेटनेस आहे. त्याच्याकडनं आपल्याकडे काही त्याच्यावरनं आपण जर काहीच घेतलं नाही ना तर मग तो माणूस किंवा ती पिढी ही दळबदली आहे असं म्हणावं. कारण तुमच्याकडे आहे सगळं, पण तुम्हालाच ते करायचं नाही आहे. कारण तुम्हाला सोप्या ऑप्शनला जायचं आहे, तुम्हाला व्यसनाधीनतेकडे जायचं आहे, तुम्हाला आत्महत्या करायची आहे. सोपं आहे. अवघड काय? टिकून राहणार. ठीक आहे, मला अपयश आलं, मी पाय रोवून उभं राहणार जोपर्यंत यश येत नाही. ही का नाही येईल? महाराजांना तुम्हाला काय वाटतं? खूप सोपं होतं, केकवॉक होता, अजिबात नाही. मग जर एवढ्या मोठ्या माणसाला जर तुम्ही आदर्श नाही आहेत ना, हा प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे कोणाचा आदर्श आहे सांग? तुझ्या डोळ्यासमोर सांग, मला हे व्हायचं असं सांग. आपल्या महाराष्ट्रात जगणाऱ्या प्रत्येकासाठी एकच आदर्श आहे, त्याच्यापेक्षा वेगळं कोणी नसू शकतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही काय घेता, काय घ्यायचं हे महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय आहेच आहे. त्याच्या पुढे काय करणार तुम्ही? मला याच्यात एक गंमत बोलायची वाटते की मी कायम सांगतो की शिवजयंती आपण ज्या पद्धतीने साजरी करतो, शिवाजी महाराज जय म्हणून गाण्यांवर नाचतो, धुमाकूळ करतो. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नक्कीच आहेत, त्याहीपेक्षा डोक्यात घेऊन वागण्याचा विषय आहे. बरोबर. त्यांना षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणलेले आहे. त्यांच्यातले जे ठाई त्यांच्या असणारे गुण आहेत वेगवेगळे. आज मॅनेजमेंट गुरु त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही. अखंड सावधानता, संयम, धैर्य, ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी प्रसंगी 2 पावलं मागं आलेले आहेत. कारण जेव्हा लांब उडी मारायची असते तेव्हा मागं यायला लागतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी तेच आपण शिकलं पाहिजे.
आणि ते त्यासाठी तुम्ही डोळे उघडे ठेवले पाहिजेत, कान उघडे ठेवले पाहिजेत. कोण कुठला माणूस आपल्याशी कुठल्या पद्धतीने बोलतो, का वागतोय असा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही आणि अंधानुकरण करू नये ना. मला तरुण पिढीला ते सांगायचं, कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून मी नाही करणार, मी ते तपासून घेतलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. हे असं कर, का करू? त्याच्याशिवाय तुमचं आयुष्य सुकर नाही होणार. तुम्हाला हे मोठे आदर्श बघावेच लागतील. समीर, तुम्हाला काय वाटतं यावर? पुढ्याला पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो, पाणी प्यायचं की नाही त्याने ठरवायचं असतं, बरोबर. पण आम्ही हे सगळं प्रयत्न काय करतो की पाणी पी, जरा थोडं शांत हो, खूप लांब पळायचं आहे अजून. तर एवढंच म्हणेन. आणि राजांविषयी बोलायचं तर आपण खूप म्हणतो की महाराजांचं 8वावे स्वरूप, महाराजांचे 8वावे प्रतापापर्यंत कोणी जातच नाही. फक्त दाढी वाढवली, टिके लावले, महाराज नाही होतो. तर पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. तो जर तुम्ही फॉलो करायला लागलात, इंस्टाग्रामला पण खूप फॉलोअर्स मिळतील तुम्हाला. फार सुपरफिशियल झालंय आजकालचं, म्हणजे सरफेस लेवलला आलंय. हे बघा कसं आहे ना की आत्ता मगाशीच खूप छान उदाहरण दिलं की हे यंत्र केलंय, ते आमच्या पिढीपासून सुरू झालं, तुमच्या हातापर्यंत पोचलं. आम्ही स्टार ट्रेक नावाच्या एका सिरियलमध्ये बघायचो, खूप मिस्टर स्पॉक, आणि असं अरे काही नाही राव, कॉड वॉड कसलं बोलतोय कुठेही. हे शक्य झालं आता. आणि याच्यामध्ये जसं आता आम्ही बाहुली पण म्हणत होते, सगळं काही आहे. तुम्हाला नक्की काय बघायचं आहे ते आपल्या हातात आहे, बरोबर. चॉईस इज युअर्स टू हॅव अ गुड चॉईस. काय वाईट खूप असतं, जसं आपण म्हणतो ना की असे स्पाम येतात, असे खूप चांगलं असेल की असं खूप माशा येतात, तर याच्यामध्ये स्पाम येतो किंवा असं ॲड येते मधूनच. तर फॉरगेट दॅट. मधला मुद्दा आहे तो सॉर्ट आउट करायला पाहिजे, सोडायचं ते सगळं. हे गंमत काय, तुम्हाला जर एखादा रोग झालाय आणि दुर्धर अशी व्याधी झालेली आहे, तुम्हाला त्रास होतोय त्याचा भयंकर, आणि तुमच्यासमोर औषध आणि विष ठेवलंय. औषध घेतलं की 100% तुम्ही बरे होणार, आणि विष प्यायलं की 100% मरणार. तुम्ही काय करायचं हे तुमच्या हातात आहे. नाही, पण आम्ही विष काढून घेतलं, फक्त तुम्ही औषधच प्यायचं. वा, खूप सुंदर चर्चा झाली. एक फार महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केले, सिनेमाविषयी बोललो, सामाजिक गोष्टींविषयी बोललो. सर, मला खरंच फार छान वाटलं तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींकडनं आणि प्रत्येकच अंगाने मोठ्या व्यक्तींकडनं मला 4 चांगल्या गोष्टी घ्यायला मिळाल्या. तुम्हाला सर्वांना या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. आशा करतो की हा सिनेमा सगळे लोक आधी बघतील, थिएटरमध्ये जाऊन बघतील आणि 4 गोष्टी घेऊन परत येतील. नक्कीच आमचाही तोच प्रयत्न आहे. आणि सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार 7 नोव्हेंबरपासून आपल्या जवळ नसेल तर लांबच्या तरी चित्रपटगृहामध्ये सगळ्यांना, लहान मुलांना, आबालवृद्धांनी सगळ्यांनी हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा. या आनंदडोहामध्ये उठणाऱ्या आनंद तरंगांची अनुभूती चित्रपटगृहात घ्यावी. रामकृष्ण. धन्यवाद.